प्रश्न पहिला, श्री स्वामी समर्थ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहे ए दत्तावतार, बी शिवावतार, सी रामावतार, डी कृष्णावतार. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए दत्तावतार. प्रश्न दुसरा, श्री स्वामी समर्थ मुख्यतः कोणत्या ठिकाणी वास्तव्य करत होते? पर्याय आहे ए पंढरपूर, बी अक्कलकोट, सी नाशिक, डी तुळजापूर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अक्कलकोट. प्रश्न तिसरा, श्री स्वामी समर्थ यांचे गुरु कोण मानले जातात? पर्याय आहे ए गजानन महाराज, बी दत्तात्रेय, सी नामदेव, डी तुकाराम. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी दत्तात्रेय. प्रश्न चौथा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य कोणाचे आहे? पर्याय आहे ए साईबाबा, बी गजानन महाराज, सी स्वामी समर्थ, डी रामदास स्वामी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी स्वामी समर्थ. प्रश्न पाचवा, स्वामी समर्थ यांना कोणत्या युगातील अवतार मानले जाते? पर्याय आहे ए सत्ययुग, बी त्रेतायुग, सी द्वापार युग, डी कलियुग. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी कलियुग. प्रश्न सहावा, श्री स्वामी समर्थ यांची समाधी कोठे आहे? पर्याय आहे ए शिर्डी, बी अक्कलकोट, सी गाणगापूर, डी पंढरपूर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अक्कलकोट. प्रश्न सातवा, स्वामी समर्थांनी बहुतेक वेळ कोणत्या झाडाखाली व्यतीत केला? पर्याय आहे ए वडाचे झाड, बी आंब्याचे झाड, सी पिंपळाचे झाड, डी चिंचेचे झाड. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए वडाचे झाड. प्रश्न आठवा, स्वामी समर्थांचे प्रकट दिन कोणता मानला जातो? पर्याय आहे ए चैत्र शुद्ध द्वितीया, बी वैशाख शुद्ध तृतीया, सी आषाढी एकादशी, डी कार्तिकी पौर्णिमा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी वैशाख शुद्ध तृतीया. प्रश्न नववा, स्वामी समर्थांनी कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला? पर्याय आहे ए संपत्ती, बी श्रद्धा आणि सबुरी, सी युद्ध, डी सत्ता. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी श्रद्धा आणि सबुरी. प्रश्न 10वा, स्वामी समर्थ कोणत्या भाषेत बोलत असत? पर्याय आहे ए फक्त मराठी, बी फक्त हिंदी, सी अनेक भाषा, डी संस्कृत. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अनेक भाषा. असेच माहितीपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. प्रश्न 11वा, स्वामी समर्थांनी लोकांना कोणता मुख्य संदेश दिला? पर्याय आहे ए युद्ध करा, बी साधेपणा आणि श्रद्धा ठेवा, सी पैसा कमवा,
डी राजकारण करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी साधेपणा आणि श्रद्धा ठेवा. प्रश्न 12वा, स्वामी समर्थ यांना कोणत्या देवाचा अवतार मानले जाते? पर्याय आहे ए विष्णू, बी दत्तात्रय, सी शिव, डी गणेश. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी दत्तात्रय. प्रश्न 13वा, स्वामी समर्थांचे प्रमुख शिष्य कोण होते? पर्याय आहे ए सोळप्पा, बी नामदेव, सी ज्ञानेश्वर, डी तुकाराम. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए सोळप्पा. प्रश्न 14वा, स्वामी समर्थ कोणत्या प्रकारचे संत होते? पर्याय आहे ए योगी, बी राजसंत, सी अवधूत, डी ब्रह्मचारी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अवधूत. प्रश्न 15वा, स्वामी समर्थांचे वचन कोणत्या प्रकारे प्रसिद्ध झाले? पर्याय आहे ए पुस्तके, बी प्रवचन, सी अनुभव कथा, डी गाणी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अनुभव कथा. प्रश्न 16वा, स्वामी समर्थांनी कोणत्या प्रकारचे चमत्कार केले? पर्याय आहे ए हवेत उडणे, बी रोग बरे करणे, सी पाणी चालणे, डी पर्वत उचलणे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रोग बरे करणे. प्रश्न 17वा, स्वामी समर्थांची समाधी कधी झाली? पर्याय आहे ए 1878, बी 1850, सी 1900, डी 1920. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 1878. प्रश्न 18वा, स्वामी समर्थ कोणत्या जीवनशैलीत राहत होते? पर्याय आहे ए राजेशाही, बी साधी व तपस्वी, सी व्यापारी, डी सैनिक. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी साधी व तपस्वी. प्रश्न 19वा, स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये कोण जास्त होते? पर्याय आहे ए राजा, बी गरीब व सामान्य लोक, सी सैनिक, डी व्यापारी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गरीब आणि सामान्य लोक. प्रश्न 20वा, स्वामी समर्थांचे वास्तविक वय किती होते असे मानले जाते? पर्याय आहे ए 100 वर्ष, बी 200 वर्ष, सी अज्ञात, डी 75 वर्ष. तर असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अज्ञात.